नमस्कार, मी राकेश काटकर, मस्त न्यूज कडून। मित्रांनो, मुंबईच्या हिंदुस्तान हॉटेलमध्ये कानखजुरा सापडल्याच्या आमच्या बातमीवरून जोगेश्वरी 60 ऑफिशियल इंस्टाग्राम पेज कडून जे फालतू कमेंट्स करत आमच्या न्यूज चॅनलवर खोटे आरोप लावले जात आहेत आणि पैसे खाऊन चुकीच्या लोकांची साथ देणाऱ्या लोकांकडून बेकारचे सवाल उपस्थित करून जो वाद निर्माण केला गेला आहे त्याची संपूर्ण सत्यता आज आम्ही तुम्हाला पुराव्यासमोर दाखवत आहोत। सर्वात आधी हा व्हिडिओ मेरा नाम प्रेम सोहन शाहू, मेरा उम्र है 18 साल। रहते की करो? ट्रॉमा हॉस्पिटल के बाजू में वो एमएमआरडी का बिल्डिंग है ना, हाँ उधर 5 नंबर में। 5 नंबर। रूम नंबर कितना आपका? 34। और ये आप क्या बताना चाहते हैं सीसीटीवी के बारे में? अगर ऐसा अगर लग रहा है ये प्रूफ नहीं है तो सीसीटीवी कैमरा चेक कर सकते हैं 1 बजे का। मतलब आपका वीडियो सच है कि झूठ है वो बात कीजिए, आप पूरा बताइए ना खुल के। हाँ, वो मेरे थाली में से क्या वो से खुला बोलो मालूम पड़ना चाहिए अरे पब्लिक को। काम का जो है वो निकला है मेरे थाली में, तुम चेक कर सकते हो 1 बजे के इसमें कैमरे में। कितने बजे के कैमरे में आइए? 1 बजे के रात के 1 बजे के कैमरे में आपका उसमें होटल के अंदर आएगा सीसीटीवी में। रात के 1 बजे से कुछ 20 बजे का दरमियान का टाइम है सब कुछ? ना वैसा मतलब 1 बजे के आसपास की बात है ना? ओके ठीक है। और वो लड़का जो आपके साथ में जो वो आपका नाम जो था कृष्णा हमको नाम का एक मैसेज आया हुआ है, उसका मतलब हमको मालूमात पड़ी कि उसने आपके नाम से पैसे वगैरह मांगे, तो ये बात के बारे में आपको जानकारी है? ये सब तो कुछ नहीं पता। तो आपका ओरिजिनल वीडियो आप मुझे देंगे जो आपने मुझे दिया था, उसका जो ओरिजिनल वीडियो क्या आप मुझे देंगे रहना अभी? ठीक है, ओके, थँक्यू। हिंदुस्तान हॉटेलच्या प्रकरणाची पूर्ण छानबीन करण्यासाठी आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमची मस्त न्यूजची टीम तक्रारदाराच्या घरी गेली। तिथे गेल्यानंतर आम्हाला पीडित मुलाचे नाव प्रिन्स साहू असल्याचे सांगण्यात आले। यामध्ये प्रिन्स साहूने स्पष्टपणे म्हटले आहे की तो आणि त्याचे मित्र हिंदुस्तान हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि प्रिन्स साहूच्या जेवणातून कानखजुरा निघाला होता। तसेच हे देखील सांगण्यात आले आहे की ज्या कोणाला शंका असेल तो हिंदुस्तान हॉटेलचा 14 ऑगस्टच्या रात्री 1 वाजण्याच्या आसपासचा सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतो। कृष्णा अग्रवाल जो प्रिन्स साहूच्यासोबत हिंदुस्तान हॉटेलमध्ये जेवायला गेला होता त्यानेच व्हिडिओ बनवून कॉलेजमध्ये आणि सर्व ठिकाणी व्हॉट्सअॅपवर आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता। प्रिन्स साहूच्या वडिलांच्या मोठ्या भावाला मोहन साहूला सांगून प्रिन्स साहूनी मस्त न्यूजला व्हिडिओ पाठवून माहिती दिली होती। कृष्णा अग्रवाल नावाच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याद्वारे जोगेश्वरी 60 ऑफिशियल सोबत हिंदुस्तान हॉटेलवाल्याकडून पैशांची मागणी करत व्हिडिओ डिलीट करण्यासाठी चॅट केला होता, ज्याची माहिती प्रिन्स साहूलाही नव्हती। या माहितीसोबतच आमच्या हाती आणखी एक सर्वात मोठा पुरावा लागला आहे। अभी खाना खाएगा तो खाने की बात करें यार, हमारा मन पूरा पेट भर गया, उसको देख के मालूम है। खाना खाओ। बहुत मालूम। भाई तू छोटा कीड़ा है तो समझ रहा है, इसका कान खजुरा निकल रहा है यार, तू खुद सोच ना। अरे कांदा फ्राई हो सुनाओ फ्राई हो इसको कुछ छोटा सीधा हो गया तो कुछ नहीं होता है। अभी साथ में खाते अभी क्या खाना खाने के क्या अभी खाने के अरे खाने रहे अभी बैठ के जब तक भजन नहीं करे थे क्या करो ऊपर का पानी अभी तुम बोल सेफ्टी कर चलो तुम इतना बड़ा धंधा नहीं है, ऊपर खाने के ऊपर से तुम झूठ बोल रहे हो। नहीं वो खाना पड़ता है, खाने का तुम खिलवाड़ करोगे क्या भाई? अभी सामने हो गए ज्यामध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांना हॉटेल मालक स्पष्टपणे सांगत आहे की आणि जेवण करून घ्या, पैसे द्यायचे नाहीत आणि मुले नकार देत आहेत। याहून मोठा पुरावा काय असू शकतो? जोगेश्वरी 60 ऑफिशियलने मस्त न्यूजला दिलेली धमकी, यामध्ये तो स्वतःच अडकला आहे। या कृष्णा अग्रवाल आणि जोगेश्वरी 60 ऑफिशियलच्या चॅटचे नीट निरीक्षण करा। यामध्ये स्पष्ट दिसत आहे की कृष्णा अग्रवालने चॅटमध्ये लिहिले आहे की भाऊ तू सीसीटीव्ही बघ। थेट त्याने हातात कानखजुरा घेतला आहे। त्यावर जोगेश्वरी 60 ऑफिशियलने रिप्लाय दिला की त्यावर निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा येऊ शकतात, ज्यावर कृष्णा अग्रवालने चॅट केले की तो तोडून हाताने चेक करत होता। आधी तर कृष्णा अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्यासाठी सांगण्यात आले आणि शेवटी जोगेश्वरी 60 ऑफिशियलचे खरे रूप त्याच्याच पाठवलेल्या चॅटमध्ये स्पष्ट दिसत आहे की तो हॉटेलवाला हिंदू आहे। याचा अर्थ काय? हिंदूंचे नाव घेऊन आणि जातीपातीचा खेळ खेळणाऱ्या अशा ढोंगी लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। हिंदू आम्हीही आहोत, पण जेव्हा आम्ही सत्य आणि न्यायासाठी लढतो तेव्हा आमची जातपात पाहत नाही। जर हा स्वतःला हिंदू म्हणतो तर मग हा सर्व हिंदूंचा पाठिंबा का देत नाही?
का हा एका हिंदूवर अन्याय आणि दुसऱ्यावर वेगळा न्याय करतो? हाच तो व्यक्ती आहे जो एकीकडे हिंदू फेरीवाल्यांविरोधात BMC मध्ये आणि पोलीस प्रशासनात तक्रारी देतो, त्यांच्या विरोधात आवाज उठवतो आणि गरीब कष्टाळू हिंदूंचे धंदे बंद पाडतो, पण दुसरीकडे जिथे याला पैसे मिळतात तिथे तोच हॉटेलवाला याच्यासाठी हिंदू आणि माणूस बनून जातो. हा फक्त आणि फक्त हिंदूंच्या नावावर आपले घाणेरडे राजकारण चालवत आहे आणि हिंदू समाजाशी सर्रास अन्याय करत आहे. हिंदूंच्या नावावर असा ढोंग करणाऱ्या आणि लोकांना आपापसात भांडण लावून देणाऱ्या अशा मतलबी लोकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. संविधानाचे नाव घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतांची टर उडवत अशा प्रकारे जात आणि धर्माच्या आधारावर न्यायाचा सौदा करणाऱ्या अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. संविधानानुसार आपल्याला जात आणि धर्माच्या वर उठून अन्यायाविरोधात आवाज उठवायचा आहे, ना की पैसे खाऊन चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आहे. एक खरा समाजसेवक किंवा न्यूज चॅनल असल्यामुळे आपल्या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि न्यायाच्या सिद्धांतांवर चालले पाहिजे, जिथे जातभेद आणि उच्चनीचतेला कोणतेही स्थान असायला नको. घटनेवर काम करताना संविधान आणि अधिकारांच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना अशा नीच गोष्टी शोभत नाहीत. मस्त न्यूज कधीही खोटी बातमी देत नाही. प्रत्येक बातमीची बारीक छानबीन केल्यानंतरच ती प्रसारित केली जाते आणि जर यावर कोणी खोटे बोलले तर संपूर्ण पुरावे सादर केले जातात. हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः खात्री करू शकता की मस्त न्यूज पूर्ण निष्पक्षतेने आणि जबाबदारीने आपले काम करतो. मस्त न्यूजच्या वतीने जोरदार मागणी केली जाते की जोगेश्वरी 60 ऑफिशियलवर योग्य आणि कडक कारवाई करण्यात यावी. तसेच ही स्पष्ट चेतावणी दिली जाते की यानंतर जर कोणीही मस्त न्यूज विरुद्ध कोणतीही खोटी बातमी पसरवली किंवा चॅनलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर त्यापूर्वी त्यांनी 10 वेळा विचार करावा. अन्यथा आता कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि थेट त्यांच्या विरोधात कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईल. जय हिंद, जय भारत.